15 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 200 पंचायत नेते विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 79व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी देशातील शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी जम्मू प्रदेशात विशेषतः पाकिस्तानच्या सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी नवी दिल्लीत भारत आणि सिंगापूर मंत्र्यांची गोलमेज चर्चा संपन्न झाली आहे. ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप सागर धनकरच्या हत्येतील प्रमुख आरोपी सुशील कुमारचा जामीन आज सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय. परकीय दबावाला न जुमानता व्यापार करारामध्ये धाडसी निर्णय घेतल्याबद्दल देशभरातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. इराकचे तेल मंत्री हयान अब्दुल गनी यांनी तेल, वायू आणि ऊर्जेतील द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी भेट देणाऱ्या सिरियाचे ऊर्जा प्रमुख मोहम्मद अल बिशर यांची भेट घेतली आहे. निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपांवरून खासदार अनुराग ठाकूर यांनी प्रत्येक पराभवानंतर काँग्रेस जबाबदारी घेण्याऐवजी सबबी शोधण्याचा प्रयत्न करतो असा आरोप त्यांनी केलाय. 191 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह दक्षिण तैवानजवळ येणारे टायफून पोडुलमुळे हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आणि शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इंडो पॅसिफिकमध्ये सुरक्षा सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं प्रादेशिक दौऱ्याचा भाग म्हणून 2 ब्रिटिश नौदल जहाजे दक्षिण कोरियामध्ये दाखल झाली आहेत. भारताने बांगलादेशातून सर्व जमिनींच्या मार्गाने येणाऱ्या काही ज्यूट उत्पादनांच्या आणि दोरांच्या आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे.